नमस्कार. मी देवा ठकार आणि मी एक रेकी ग्रँडमास्टर आहे. तर रिसेंटलीच मी रेकी लेवल 1-2चे रेकी क्लासेस सुरू केलेले आहेत आणि मी माझ्या मैत्रिणींना सांगत होते की तुम्हाला जर का शिकायचं असेल तर जरूर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता. तर एका मैत्रिणींनी मला म्हटलं की अगं पण आम्ही ऐकलं की रेकीचे हिलिंग्स जेव्हा आपण दुसऱ्याला देतो तेव्हा त्यांचं सगळं आजारपण आपण अंगावर घेतो. तर हे अजिबात खरं नाही आहे. मी मागच्या वर्षभरामध्ये ऑलमोस्ट 100पेक्षा जास्त लोकांना हिलिंग दिलं आहे आणि त्याच्यामध्ये 3 कुत्र्यांनासुद्धा मी हिलिंग दिलेलं आहे. आणि असं कधी मला जाणवलं नाही की आपण ते आजारपण आपल्या अंगावर घेतो. मे बी इनिशियली जेव्हा एक 25 वर्षापूर्वी रेकी सुरू झालेलं असताना त्यांचे काही म्हणजे असं झालेले असतील गोष्टी, नाही असं नाही. पण आता डेफिनेटली आपल्याकडे चांगले लॉकिंग सिम्बल्स असतात आणि आपल्याला आपली एनर्जी प्रोटेक्ट कसं करायचं हे सगळं शिकवतात. त्यामुळे ही डेफिनेटली एक मिथ आहे की आपण जेव्हा रेकी हिलिंग्स देतो तेव्हा आपण ते सगळं अंगावर झेलतो. म्हणजे दुसऱ्याला रेकी जेव्हा देतो तेव्हा त्याचं सगळं दुखणं आपण अंगावर झेलतो. हे अगदी साफ चुकीचं आहे. मला असं वाटलं की ह्या व्हिडिओमधनं आपण डेफिनेटली तुम्हाला सांगावं. म्हणजे ही अजून ज्या लोकांची ही कल्पना असेल की आपण रेकी जर का हिलिंग दिलं तर ते आपल्याला अंगावर म्हणजे दुसऱ्यांना रेकी दिलं तर ते आपल्याला स्वतःला भोगावं लागतं. तर हे असं बरोबर नाही आहे. तर धन्यवाद. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ज्या लोकांना असं वाटत असेल की ही कॉन्सेप्ट डोक्यामध्ये असेल त्यांना जरूर शेअर करा. आणि तुम्हाला जर का इंटरेस्ट असेल रेकी लेवल 1, लेवल 2 शिकण्यात तर डेफिनेटली मला मेसेज करा. थँक्यू.